अयोध्येमध्ये एकीकडे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू असताना दुसरीकडे यावरून जोरदार राजकारण पेटलंय। बाबरी पाडली त्यावेळचे पलायनवादी आत्ताचे हिंदुत्ववादी झाल्याची बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। भाजपच्या एकूण योगदानावरच त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत। तर उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी काय संबंध, एक तरी पुरावा द्या असा सवाल भाजपने केलाय। हमारे केंद्र के गृह मंत्री जी ने कहा कि अगर आप हमें वोट करेंगे तो हम आपको रामलल्ला का जो दर्शन है वो फ्री में करवा देंगे। क्या रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है? हाँ, रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है? अरे कितने साल हो गए, सालों से चलते आ रहे हैं जय श्री कृष्ण जय श्री राम। अयोध्येला 8 ते 8.5 लोकांना पासेस आलेले आहेत, त्यांना निमंत्रण आले, त्यांना बोलवलेलं आहे। आता हे म्हणता आम्ही केला तर सगळ्या जनतेला माहिती आहे, राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्येमध्ये, अयोध्येच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये हे आपल्या सर्वांना माहित आहे। आणि मग त्यांना जरी वाटत असेल आपण व्हीआयपी आहोत, पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील, त्यामुळे त्यांना बोलवलं नाही। तर सारे आमदार आहेत, एमएलसी आहेत, पहिल्याच टर्मचे आहेत। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून महाराष्ट्रात असा वादंग पेटला, तर मोदींच्या रामलल्लाला सोबत घेऊन अयोध्येच्या मंदिरात जाण्याच्या पोस्टरवरून सुद्धा ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। राजकीय हव्यासापोटी प्रभू श्रीरामांना मोदींपेक्षा लहान दाखवण्याचा आरोप करत धुळ्यात ठाकरे गटानं मोर्चा काढला। तर राज ठाकरेंना व्हीव्हीआयपी ठरवत उद्धव ठाकरेंना साधे आमदार ठरवणाऱ्या गिरीश महाजनांची टीका संजय राऊतांना चांगली झोपल्याचं दिसतंय। अयोध्येत बाबरी ढाचा पडला तेव्हा भाजपनं रणछोडदासची भूमिका घेतल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे। इतकंच नाही तर देशाच्या स्वातंत्र्यापासून भाजपचं योगदान काय असा जळजळीत सवालच राऊतांनी केला। काल म्हटले पळपुट आहे, हे रणछोडदास आहे जे पळपुट आहे। इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे। शिवसेना या आंदोलनात कुठे होती? भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांचं स्टेटमेंट काय आहे त्यावेळेला, की बाबरी पाडण्याचं कृत्य हे शिवसेनेकांनी केलंय, भाजपने केलेलं नाही। बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतली, पळून नाही गेले, पळपुट्यांसारखे पळून नाही गेले बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट। ते भगोडे नव्हते हिंदुत्वाचे। 2014 नंतर जन्माला आलेली बालकं आहेत, त्यांना आधीचा भारत, आधीचा इतिहास, आधीचा संघर्ष या देशातला माहीत नाही। यांचं ना महाराष्ट्रात लढ्यात योगदान, यांचं ना मुंबईच्या लढ्यात योगदान, यांचं ना 92 साली मुंबईचा इतका मोठा संघर्ष झाला हिंदू वाचवण्याचा, ना त्यांचं ह्यांच्यामध्ये योगदान। स्वातंत्र्य लढ्यात ते कुठे औषधाला दिसत नाहीये, कुठे आहे ते? लढण्याच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये आणि मैदानावर हे आहेत त्यांनी सांगावं, आणि मग लोणची पापड विकत बसावं। यांचं कामाचं लोकांनी बनवलेली लोणची पापड विकत बसायची। जे लोक म्हणतात 2014 साली भारत निर्माण झाला, मग त्यांचा जन्म ह्या लोकांचा 2014 नंतर झालेला आहे। त्याच्यामुळे त्यांना आधीचा इतिहास माहीत नाही। इतिहास खूप मोठा आहे या देशात, या देशाला आणि या देशाचा हिंदुत्वाचा इतिहास फार मोठा आहे। त्यांना यांचं इतिहासाची काही घेणं देणं नाही। तेव्हा आम्ही होतो, कारण आम्ही इतिहासाच्या पानावरती आमचं नाव, त्या लढ्यात शिवसेनेचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं। अयोध्येच्या लढ्यात भाजपच्या योगदानावरच राऊतांनी प्रश्न उपस्थित केला, यावर भाजपनं पलटवार केला। 1992 साली अयोध्येच्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी असल्याचा एकतरी पुरावा द्या असं आव्हानच भाजपनं दिलं। जे सातत्याने राम मंदिरावर टीका करतात, केंद्र सरकार सातत्याने राम मंदिराबरोबर टीका करतायत, त्यांना आमंत्रण देण्याचं कारण काय मला हे समजत नाही। आणि म्हणून मला वाटतं त्यांनी वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे, आणि खरंच त्यांचं योगदान काय आहे त्यांनी एखादा दुसरा फोटो दाखवून हे आम्हाला जनतेला त्या ठिकाणी दाखवावं। हे अभियान विश्व हिंदू परिषद, त्या ठिकाणी साधू संत, आखाडा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी या सगळ्यांनी उभं केलं। संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष त्यावेळेला लोणच्यापुरतापणे आंदोलनात नव्हता। तर मी त्याला खुला ओपन चॅलेंज देतो की त्यांनी उद्धव ठाकरेचा या राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंधित असलेला एक पुरावा मला द्यावा।
एक फोटोग्राफ दाखवावं. वादग्रस्त बाबरी ढाचा पाडण्याचं श्रेय कोणाचं, यावरनं हा वाद आता निर्माण झालेला दिसतोय. 6 डिसेंबर 1992 रोजी ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला तेव्हा नेमकं काय घडलं हेही जाणून घेऊया. 6 डिसेंबर 1992 ची सकाळ अयोध्येत देशभरातनं तब्बल 1.5 लाख लोक जमा झाले होते. विश्व हिंदू परिषद, संघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटना यांनी मशिदीभोवती कारसेवा करण्याचं आवाहन केलं. लाखो जणांच्या उपस्थितीत व्यासपीठावरती लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी, साध्वी ऋतंबरा यांच्यासारखे नेते होते. 6 डिसेंबरच्या दुपारपर्यंत जमावानं वेगळं रूप घेतलं. काही तरुण मशिदीच्या घुमटावर चढले, मशिदीवरती भगवा झेंडा फडकवला. जमलेल्या गर्दीनं बाबरी मशीद तोडायला सुरुवात केली. व्यासपीठावरून भाजप आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते जमावाला रोखण्याचा प्रयत्न करत राहिले, पण त्यात अपयश आलं. शिवसेनेनं सुद्धा मुंबईहून शिवसैनिकांची एक तुकडी अयोध्येत पाठवली होती. मनोहर जोशींकडे या तुकडीचं नेतृत्व होतं. बाबरी मशीद पडल्यानंतर उत्तर प्रदेशात तत्कालीन केंद्र सरकारनं राष्ट्रपती राजवट लागू केली. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात पडसाद उमटले. अनेक शहरांमध्ये दंगली उसळल्या. बाबरी मशीद पाडण्याचं श्रेय घेण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारामधनं नकार आला. हिंदू समाजानं पाडल्याची भूमिका घेतली गेली. बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं. जबाबदारी न घेणाऱ्या भाजपच्या नेतृत्वावर नपुंसक असल्याची शिवसेना प्रमुखांनी टीका केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, सतीश प्रधान, मोरेश्वर सावे हे या प्रकरणामध्ये आरोपीच्या यादीतही होते, पण या प्रकरणात सर्व आरोपींची नंतर निर्दोष सुटका झाली. आंदोलनात शिवसेनेच्या सक्रिय सहभागाबद्दल संघ परिवारातून शंका व्यक्त होते. आता निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराचं श्रेय कोणाचं, अयोध्या कोणाची आणि हिंदुत्व कोणाचं यावरनं वादंग रंगल्याचं दिसतंय. आता उद्धव ठाकरेंना सुद्धा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देणार अशी चर्चा आहे. आता उद्धव ठाकरे या सोहळ्याला जाणार का, आणि आता तरी राज्यात भाजप विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू असलेला हा वाद थांबणार का, हा प्रश्न आहे. निकेश शार्दूलसह ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई.